मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जेट फायटर्स अर्थात योगेश पेंडकर पाहायला मिळतोय। डिंगडॉंग संघाचं नेतृत्व जो करत असतो कर्णधार रूपाने तोच आपण पाहिलं तर महाड संघामध्ये पाहतोय अर्थात मूळ गावी संघामधून खेळताना तर माणगाव संघामध्ये आपण पाहिलं तर शुभम जाधव सारखा एक नामवंत फलंदाज आहे। 4 षटकांचा सामना आपण पाहतोय। 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त इथे धावा बनवाव्या लागतील आयन 11 माणगाव संघाला। पूर्णपणे आज रात्रीमध्ये जी काही मेहनत केलेली आहे या दोन संघांनी ती मेहनत पूर्णपणे पणाला लावावी लागेल कारण का एक महत्त्वपूर्ण सामना आहे। गोलंदाज आपण पाहतोय जयेश येते गोलंदाजीवर मार्कवर तर ऑन स्ट्राइक आपण पाहतोय शुभम जाधव। नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतोय आदिल पाहायला मिळतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय आयन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून। ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी सतीश भालेराव त्याचप्रमाणे राजू डावकर सर आपण पाहतोय एक ज्युनियर प्रीमियर लीगचे हे पंच। लेट्स प्ले पहिला चेंडू गोलंदाज जयेश याचा पहिला चेंडू आपण पाहतोय गॅप शोधून काढले चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। वेलकम फॉर बाय आयन 11 माणगाव। अप्रतिम दर्जाचा फटका आपण पाहतोय फलंदाज शुभम जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलोय तर हल्ला बॉल चढवलाय गोलंदाज जयेश यावर। अकाउंट ओपन नक्कीच पाहायला मिळते ते अर्थात या 4 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 4 पर्यंत नक्कीच अकाउंट ओपन होते। कर्णधार आपण पाहिलं तर योगेश पेंडकर अप्रतिम दर्जाची फिल्डिंग सजवताना मैदानामध्ये। अप्रतिम चेंडू आपण पाहतोय काय गोलंदाजी पाहायला मिळते। पूर्णपणे आपण पाहिलं तर कमबॅकिंग गोलंदाजी नक्कीच पेश करत असताना गोलंदाज जयेश एक मोठा फटका आल्यानंतर आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं तितकंसं सोपं नसतं कारण का एक महत्त्वपूर्ण लढत आहे। पहिलं षटक नक्कीच पॉवर प्लेचं आहे त्यामुळे विचार केला तर नक्कीच इथे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस असेल फलंदाज शुभम याचा। पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम दर्जाचा चेंडू 1 धाव नक्कीच येते या चेंडूवर। चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानामध्ये महाड संघाच्या माध्यमातून। या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 5 पर्यंत। षटक क्रमांक पहिलं चालू असताना योगेश पेंडकर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय कारण का प्रत्येक चेंडूचा विचार केला तर नक्कीच एक क्षेत्ररक्षण सजवताना एक त्याच्या डोक्याचा भाग तो पूर्णपणे पेश करत असतो। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर व्यावसायिक दृष्ट्या आपण पाहिलं तर तो एक केमिकल इंजिनियर आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची कामगिरी क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा केले आणि आज आपण पाहिलं तर अख्ख्या टेनिस विश्वामध्ये त्याचं का नाव घेतलं जातं तर नक्कीच आपण पाहिलं तर त्याची फलंदाजी त्याची कॅप्टन्सी पूर्णपणे आपण पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्णपणे जगाला त्याने पेश केले। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावा धावफलक लागल्यात। उर्वरित आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळणं अजूनही बाकी आहे या पहिल्या षटकातील त्यामुळे विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ते अर्थात गोलंदाज जयेशला। चांगली सुरुवात तर नक्कीच आपण पाहतोय फलंदाज शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती परंतु त्यानंतरचे 2 चेंडू आपण पाहिलेत तर नंतर अप्रतिम पाहायला मिळत आहेत। षटकातील पुढील चेंडू रॅटम ओव्हर द विकेट चांगला फटका आपण पाहतोय सरळ बॅटने आलेला फटका चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी। सुरेख फटकेबाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळते ती अर्थात आयन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून। पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज आदिलच्या बॅट मधून आता मात्र फटका येतोय। दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच एक वरचढ ठरतायत या षटकामध्ये। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू चांगला कमबॅक आपण पाहतोय। या षटकाचा अनालिसिस आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर 1 धाव चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडू निर्धाव जातोय। 1 चेंडूंचा खेळणं बाकी आहे सॉरी 1 धाव नक्कीच येणार या चेंडूवर। डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय या एका धावीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 10 धावा धावफलक लागतात। षटकातील शेवटचा चेंडू
मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाज जयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे आपण पाहिलं तर पहिले समाप्त झालंय आणि पहिल्या षटकानंतर आपण विचार केलात तर नक्कीच IN11 माणगाव संघाची धावसंख्या बिनबाद 10 धावफलक लागतायत. उर्वरित बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळणार ती अर्थात अफजल 11 महाड संघाच्या माध्यमातून, कारण का एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. बघूया कर्णधार योगेश पिंडकर कोणाच्या हातात चेंडू सोपवते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओमकार येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन. ओमकारला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, कारण का दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एक इन्फॉर्म फलंदाज आहेत. एक मागील सामन्यामध्ये विचार केला तर एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. ऑन स्ट्राईक आपण पाहतो शुभम जाधव पाहायला मिळतोय. शुभम बघूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. अंतिम सामना आपण पाहतो या आजच्या रात्रीमधील षटकातील पहिला चेंडू गोलंदाज ओमकार याचा. पहिला चेंडू आपण पाहतोय आखूट टप्प्याचा चेंडू. नक्कीच चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात दिसतोय. एक धाव जरूर आले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. एक चांगली रनिंग मिड द विकेट मैदानावर पाहायला मिळते ते अर्थात शुभम आणि आदिलच्या माध्यमातून. आणि या 2 धावेच्या मदतीने विचार केला तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 12 धावफलक लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर एक चांगली सुरुवात फलंदाज शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा आपण पाहतो या कुटपचा चेंडू आहे परंतु यावेळी चेंडू डिक्लेअर झोन मध्ये नक्की ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा देतो की डिक्लेअर स्वरूपात एक धाव नक्कीच येते या चेंडूवर. एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 13 धावफलक लागतायत. ओमकार आपण पाहतो एक अप्रतिम दर्जाची कामगिरी करतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून इथे वंचित ठेवतोय. हे दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर एक घातक फलंदाज आहेत अर्थात IN11 माणगाव संघाचे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज ओमकार याचा. यावेळी आपण पाहतोय हळूच कडवलेला चेंडू. एक धाव नक्कीच येणार या चेंडूवर. एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 14 धावफलक लागताय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात ओमकारच्या माध्यमातून, कारण का समोर आपण पाहिलं तर एक चांगले फलंदाज आहेत आणि त्या फलंदाजांसमोर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. शुभमवर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती अर्थात IN11 माणगाव संघाची. इथे जास्तीत जास्त धावा कशा येतील याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे ते अर्थात IN11 माणगाव संघाचं. चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय तो अर्थात डिक्लेअर झोन मध्ये एक धाव नक्कीच येते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 15 धावफलक लागतायत. अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या षटकामधील. बघूया 2 चेंडूंमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. आदिल ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही आहे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. वर्सटाईल गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूचा विचार करता नक्कीच ते एक वेगळं व्हेरिएशन पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 15 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि अंतिम चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. मोठा स्ट्रोक आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर आले, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. एक अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मैदानावर महाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थात पहिल्या 12 चेंडूंचा इथे खेळ समाप्त झालाय. त्यानंतर आपण पाहिलं तर IN11 माणगाव संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावफलकावर आल्यात. अजूनही आपण पाहिलं तर विकेट गमावले नाही आहे ते अर्थात माणगाव संघाने. त्यामुळे आपण पाहिलं तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये असणार तो अर्थात IN11 माणगाव संघ. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये इथे जास्तीत जास्त धावा इथे कुटाव्या लागतील.
शुभम सारखा आपण पाहिलं तर फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. प्रति षटकाचा विचार केला तर इथे 8च्या सरासरीने धावसंख्या जमा करण्यात यश आले. ते अर्थात आयन 11 माणगाव संघाला. उर्वरित आपण पाहिलं तर दोन षटकांमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात महाड संघाच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. एक महत्त्वपूर्ण लढत आपण पाहतोय. दद्दू बॉयज आयोजित महिला प्रीमियर लीग आपण पाहिलं तर तिसऱ्या दिवस चालू आहे आणि तिसऱ्या दिवशीमध्ये आपण पाहिलं तर शेवटची लढत आहे. ती अर्थात या दोन मोठ्या संघांदरम्यानची लढत. एकीकडे आपण पाहिलं तर नक्कीच योगेश पिंडकर सारखा एक मोठा फलंदाज आहे तर दुसरीकडे शुभम जाधव सारखा एक मोठा फलंदाज आहे. बघूया इथं कोणता संघ विजयी होतोय. नक्कीच या महिला प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये आजच्या दिवसामधील कोणता संघ जातोय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय अफझल 11 महाड संघाच्या माध्यमातून. अभि येतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक तिसरं षटक घेऊन. अभिला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच ते एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. एक लाईन अँड लेनवर गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आदिल पाहायला मिळतोय. बघूया आदिल इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय आसमान दाखवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी एक अप्रतिम फटका आपण पाहतोय. गोलंदाजावर इथे हल्लाबोल चढवलाय. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर समाचार घेतोय फलंदाज आदिल आणि हे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. ते अर्थात आयन 11 माणगाव संघाला या 6 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ते अर्थात 22 धावा धावफलकावर येत आहेत. तिसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय तर एक मोठा फटका पाहायला मिळतोय. इथे गोलंदाज अभिला कमबॅक करावा लागेल. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी मैदानामध्ये एक धाव जरूर येणार या चेंडूवर. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. ती अर्थात आयन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहिलं तर इथे धावांचा डोंगर रचावा लागेल. या दोन फलंदाजांवर पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असेल. ती अर्थात माणगाव संघाची. रॅटम राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय फलंदाज शुभम जाधव याचा. एक धाव नक्कीच येते पुन्हा एकदा धाव फलकावर आणि या एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 24 धावा धावफलकावर लागतायत. 24 रन्स ऑन बोर्ड, नो लॉस. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहतोय आयन 11 माणगाव संघ करतो या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु इथे मात्र आदिल बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय तो अर्थात आयन 11 माणगाव संघाला. एक महत्त्वपूर्ण फलंदाज आपण पाहिलं तर नक्कीच तंबूत परतेल. एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश आले. ते अर्थात गोलंदाज अभि याला. एक चांगली कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. पहिल्या चेंडू मागे आपण विचार केला तर नक्कीच एक मोठा फटका आला होता परंतु त्यानंतरचे 3 चेंडू आपण पाहिलं तर नक्कीच एक वाखाणण्याजोगे टाकलेत. कारण का आपण पाहिलं तर या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आदिल बाद झाल्यानंतर रोशन जातोय मैदानामध्ये. रोशन आणि इथे शुभमला इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल कारण का संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 24 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक आहेत या षटकातील अर्थात तिसऱ्या षटकामधील. बघूया अभि इथे 2 चेंडूमध्ये इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते अभिच्या माध्यमातून. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज रोशन पाहायला मिळतोय. विकेट कीपर आपण पाहतो योगेश पेंडकर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली विकेट किपिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. इथे मात्र आपण पाहतोय झेल मात्र होणार का. नक्कीच झेल घेतला जातोय. फलंदाज रोशन बॅक टू द पवेलियन. स्वस्तात परत जातोय तो अर्थात रोशन. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच एक अप्रतिम दर्जाची कामगिरी गोलंदाज अभिच्या माध्यमातून पाहायला मिळते. कुठेतरी आपण पाहिलं तर एक अप्रतिम दर्जाची कामगिरी महाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोशन बाद झाल्यानंतर शोहेब जातोय मैदानामध्ये. शुभम जाधववर पूर्णपणे आता जबाबदारी आले. कॅल्क्युलेशन आहे ते योगेशचं ना. कॅल्क्युलेशन आहे.
शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे. बघूया शेवटच्या चेंडू मागे इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. गोलंदाज अभिच्या माध्यमातून षटकातील शेवटचा चेंडू. चांगला चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये. फलंदाज त्रिफळाची तोतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज शुभम जाधवची खेळी संपुष्टात. नक्कीच इथे दुसरी हॅट्रिक आहे ना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर दुसरी हॅट्रिक अभिच्या नावे आले. पहिली हॅट्रिक आपण पाहिलं तर नक्कीच राजा अर्थात 11 फायटर्स संघाचा खेळाडू राजाच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक आहे आणि दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय महाड संघाचा अभिच्या नावावर इथे येते. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय. पूर्णपणे आता मात्र बॅकफुटवर सरकलाय तो अर्थात आयन 11 माणगाव संघ. 3 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त झालाय. 3 षटकानंतर आपण पाहिलं तर आयन 11 माणगाव संघाची धावसंख्या 3 बाद 24 धावा धावफलकर लागल्यात. नवीन फलंदाज कुणाल जातोय मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो योगेश पेंडकर पाहायला मिळतोय. योगेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय. योगेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे परंतु आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच इथे विकेटचे पतन होतोय आणि तिसरा धक्का लागेल तो अर्थात चौथा धक्का लागतोय तो अर्थात आयन 11 माणगाव संघाला. एक अप्रतिम दर्जाची सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज योगेश पेंडकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पूर्णपणे भक्कम स्थितीत दिसतोय तो अर्थात अफजल 11 महाड संघ. एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आज महाड संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सामन्याचा विचार केला तर कुठेतरी महाड संघ नक्कीच प्रेशर मध्ये होता, दबावाखाली होता, परंतु त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर तो सामना कसा जिंकला नक्कीच त्यांना देखील माहित नाही आहे. आणि नक्कीच आता मात्र आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेट एक अनिश्चितचा खेळ आहे. त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ते अर्थात अफजल 11 महाड संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आदेश जातोय. आदेश खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच इथे आदेश द्यावे लागतील ते अर्थात महाड संघाला. कारण का खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामधील. या 5 चेंडूंमध्ये विचार केला तर इथे मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील. योगेश पेंडकर खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात करून देतोय महाड संघाला. रॅटम ओव्हर द विकेट. स्वेअर चेंडूची घोषणा आपण पाहतोय. ऍज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड डिलिव्हरी. पंचांचा इशारा येतो की चेंडू स्वेअर आहे. अवंतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते. एका धावीनंतर आपण पाहिलं तर भरपूर वेळानंतर थोडासा धावफलक आगेकूच करतोय अर्थात 25 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. 4थं षटक चालू आहे. चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव जरूर येते. एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 26 रन्स ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकार लागतायत. शेवटचे आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रामधील. योगेशचं इथे कौतुक करावं लागेल. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहिलं तर ब्लॉकवरचा चेंडू पाहायला मिळतोय आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 28 धावा धावफलकर लागतायत. अंतिम षटक चालू आहे. 4थं षटक चालू आहे आणि या 4थ्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहतोय खराब चेंडू. स्वेअर चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अवंतर स्वरूपाने नक्कीच धावफलकावर 1 धाव येते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 29 धावा धावफलकार लागतायत. चांगला चेंडू आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू. 1 धाव नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत.
थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहतोय मैदानामध्ये पाहायला मिळालं. जिथे एक धाव होती तिथे मात्र आपण पाहिलं तर 2 धावांमध्ये कन्वर्ट केले. एक चांगली रणनीतिक विकेट मैदानावर पाहायला मिळते ती अर्थात अय्यन 11 माणगाव संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 31 धावा धावफलकर लागल्यात. 31 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. अय्यन 11 माणगाव संघ. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका आपण पाहतोय. झेल होणार का? झेल मात्र नक्कीच होतोय आणि फलंदाज कुणालची खेळी संपुष्टात. अजून एक चेंडूचा खेळणं बाकी आहे. नक्कीच थोडीशी चुकीची धुरीस ते आपण पाहतोय. 5वा धक्का लागतोय तो अर्थात अय्यन 11 माणगाव संघाला. अर्धा संघ परतलाय तो अर्थात अय्यन 11 माणगाव संघाचा. आता नवीन फलंदाज आपण पाहतोय कुणाल बाजांतर. सूरज येतोय मैदानामध्ये तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आदेश पाहायला मिळतोय. आदेशला शेवटचा चेंडू मागे आपण पाहिलं तर इथे मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. तेव्हा कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात अय्यन 11 माणगाव संघाची. पहिल्या सत्रामधील शेवटचा चेंडू गोलंदाज योगेश पेंडकर याचा. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय आणि इथे मात्र मैदानामध्ये काय घडलंय? त्रिफळाची तोतोय फलंदाज. 6वा धक्का लागेल तो अर्थात अय्यन 11 माणगाव संघाला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अर्थात ते पहिले सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रानंतर पाहिलं तर अय्यन 11 माणगाव संघाची धावसंख्या 6 बाद केवळ 31 धावा धावफलकर आल्यात आणि 32 धावांची गरज असेल ती अर्थात अफजल 11 महाड संघाला. बुग्या 32 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते ती अर्थात महाड संघाच्या माध्यमातून. किंबहुना आपण पाहिलं तर नक्कीच 32 धावा इथे सेव्ह कराव्या लागतील त्या अर्थात अय्यन 11 माणगाव संघाला. कारण का समोर आपण पाहिलं तर योगेश पिणकर सारखा एक मोठा फलंदाज आहे. त्यामुळे ते एक अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं असणार आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय अय्यन 11 माणगाव विरुद्ध अफजल 11 महाड. या दोन संघादरम्यानची मोठी लढत आपण पाहतोय. नक्कीच या 32 धावा काढण्यात यश येईल का महाड संघाला? नक्कीच हा सामना जो जिंकणार आहे तो बक्षीस पात्र होणार आहे. त्यामुळे विचार केला तर 31 धावा धावफलकर आल्यात आणि 32 धावांची गरज असणार आहे ती अर्थात अफजल 11 महाड संघाला. तत्पूर्वी या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू यासीन सर. धन्यवाद आशुतोष. 32 रनों की जरूरत निर्धारित है 4 ओवर का यह मुकाबला. बहुत ही मजेदार होने की संभावना क्योंकि दोनों भी टीमों में अच्छे अच्छे खिलाड़ी सामने. सर्वश्रेष्ठ बल्लेबाज योगेश पेंडकर और उनके साथी बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर सूरज, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी शुभम जाधव के ऊपर. शुभम जाधव भी एक जाने माने ऑलराउंडर है. तेज तर्रार गेंद करने के लिए जाने जाते हैं. बहुत ही अच्छा पेस है उनके पास और उसी के साथ गेंदों को घुमाना भी जानते हैं, कट करना जानते हैं. राइट आर्म राउंड विकेट पहली गेंद. थोड़ी सी दिक्कत यहां पे पेश आती हुई बॉलिंग मार्क पे. 30 गज का दायरा यहां पे मौजूद और इसी वजह से डीप स्क्वायर लेग और एक वाइडिश लॉन्ग ऑन मुझे नजर आता हुआ. बाकी सभी फील्डर 30 गज के दायरे के अंदर. पहली गेंद और ये देखिए ये जेट फाइटर उड़ा. पहली गेंद के ऊपर डीप कवर की दिशा में सीमा रेखा की बाहर 6 रन. क्या परफेक्ट टाइमिंग और लाजवाब ताकत और इसी वजह से
हम बार बार देख रहे हैं हालांकि कि यहाँ पे गेंद सीमा रेखा के बाहर पहुंचाना आसान नहीं है, मगर योगेश के ऊपर कोई फर्क नहीं उसका कि कौन सा भी मैदान हो, कौन सी भी गेंद हो, गेंद तो बाहर ही जाएगी। इस बीच आउटसाइड दी ऑफ स्टंप थोड़ा सा हटकर फिर से एक बार जगह बनाने की कोशिश थी और कवर के ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गेंद और बल्ले का इस मरतबा कोई संपर्क नहीं। सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद। बिंदी गेंद जैसे ही आएगी बल्लेबाजी करने वाले टीम के ऊपर थोड़ा सा प्रेशर जरूर बनेगा। पहली गेंद के ऊपर एक छक्का लगाने के बाद यहां पे थोड़ी सी तब्दीली करते हुए, फील्डिंग में परिवर्तन करते हुए, डीप कवर में एक फील्डर तैनात, वाइडिश लॉन्ग ऑन के फील्डर को मिड ऑन की दिशा में तैनात किया है। एक शॉर्ट पॉइंट, एक बैकवर्ड पॉइंट, एक कवर, मिड ऑफ, इस तरह से फील्ड सजाने के बाद और इस बीच मिड विकेट की दिशा में बहुत ही बढ़िया स्ट्रोक, वन बाउंस गेंद दनदनाती हुई निकल गई 4 रनों के लिए। इसी ओवर में यह दूसरा बड़ा स्ट्रोक, वो भी शुभम जादव के ऊपर आक्रमण। शुभम जादव एक अच्छे गेंदबाज है, मगर योगेश पेंडकर के पास एक्सपीरियंस है बड़े बड़े टूर्नामेंट का खेलने का, उसी के साथ बड़े बड़े गेंदबाजों का सामना करने का, और इसी वजह से कॉन्फिडेंस से लबालब भरा हुआ यह खिलाड़ी फिर से एक बार खेलने के तैयार। जी हां, इस मर्तबा स्लोवर वन गेंद थी, चकमा दिया, बहुत ही बढ़िया ये गेंद, क्योंकि पेस को निकाल दिया था और बल्लेबाज योगेश बिल्कुल परख नहीं पाए थे, बिल्कुल तैयार नहीं थे और थोड़ा सा लटक गए थे। फिर से एक बार बिंदी गेंद, पहली गेंद के ऊपर 6, फिर से एक बार बिंदी। कभी बल्लेबाज हावी हो रहा है तो कभी गेंदबाज यहां पे उनकी परीक्षा लेता हुआ। शुभम जादव फिर से एक बार, ओहो, हवा में खेलने पर इस मरतबा मजबूर हुए और एक आसान सा कैच डीप मिड विकेट की दिशा में, और आखिरकार एक बड़ा स्ट्रोक, छक्का और एक चौका लगाने के बाद 10 रन बनाकर योगेश पेंडकर मैदान से बाहर। अब यहां पे मैच में प्रवेश हो चुका है ऐसा मैं कह सकता हूं, क्योंकि योगेश पेंडकर एक महत्वपूर्ण बल्लेबाज है, आइकॉन प्लेयर है, ओपन लॉर्ड्स में खेलते हैं, आईपीएल फॉर्मेट में खेलते हैं और ये जग जाहिर है सर्वश्रेष्ठ हालांकि कहा जाता है। अफजल, अफजल का मतलब ही होता है श्रेष्ठ, और उनके खिलाड़ी भी सर्वश्रेष्ठ है। 5 गेंदों का खेल अब तक हो चुका है, 10 रन स्कोरबोर्ड पर, मगर 10 रन के लिए एक बहुत ही बड़ी कीमत उनको चुकानी पड़ी। और शुभम जादव की भी मैं सराहना करना चाहूंगा, एक छक्का एक चौका लगाने के बाद उन्होंने हार नहीं मानी, अपना कॉन्फिडेंस बिल्कुल ढलने नहीं दिया, आत्मविश्वास को हमेशा उन्होंने उजागर करते रहे और आखिरकार योगेश पेंडकर को हवा में खेलने पर मजबूर कर दिया। अगली गेंद फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद, उसे रक्षात्मक तरीके से खेलने पर मजबूर कर दिया था नए बल्लेबाज ओमकार को। देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद, गलत मत बोलो यार, क्या है इसका नाम? ओमकार नॉट पे है, क्रॉस हुई कैच के, कैच पे क्रॉस हुई। हाँ, तो स्ट्राइक के कौन था अभी? सूरज और ओमकार दोनों बल्लेबाजों की जोड़ी अब आपस में बातचीत करती हुई कि किस तरह से यहां पे रन जुटाए जा सकते हैं। योगेश पेंडकर यहां पे आउट होने के बाद हमें प्लान 2 के ऊपर चलना होगा, क्योंकि प्लान 1 अब फेल हो चुका है। अलग अलग प्लान होते हैं, प्लान 1 अगर फेल होता है तो प्लान 2 के ऊपर जाना है, और वो भी फेल होता है तो प्लान 3 भी उनका रेडी होगा। बहुत ही मास्टरमाइंड खिलाड़ी है योगेश पेंडकर, और पेशे से इंजीनियर भी है, और तो वेल एजुकेटेड होने की वजह से अपने दिमाग का इस्तेमाल वो अक्सर मैदान में करते हैं। जैसे अभी अभी इसके पहले आपने नोटिस किया होगा कि एक बॉल के लिए वो विकेट के पीछे चले गए थे और उसी वक्त वहां पे कैच लिया उन्होंने, और उसके बाद फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में आए। ये होती है प्लानिंग, ये होता है अंदाजा। अगली गेंद फिर से एक बार, जी हां, सीधे बल्ले से खेला जरूर,
मगर यहां पे कैच लगने का मौका था, उस मौके को खोया। गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। दो खिलाड़ी उस एक गेंद को पकड़ने की कोशिश कर रहे थे और इसी वजह से यहां पे शुभम यादव फंबल हुए। उनकी आंखें उस गेंद से थोड़ी सी हट गई और देखते देखते गेंद सीमा रेखा की बाहर, हालांकि उनके हाथ से भी टच नहीं हुई, वरना ये कम से कम सीमा रेखा के पहले फील होती तो 2 रन या 3 रन मिलते थे, 3 रन बचते थे। अगली गेंद ऋषभ की, फिर से एक बार हवा में खेल दिया उस गेंद को और ये लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। कमाल का स्ट्रोक था इस मरतबा और जबरदस्त ताकत और उसी के साथ लाजवाब टाइमिंग देखने को मिला। ओवर पिच गेंद थी और इस छक्के की सहायता से रनों की संख्या 22 रन। बैटिंग कौन कर रहा है? बैटिंग छक्के नहीं लिखा किसने? ओमकार। लिख किसने? छक्का, ये छक्का ओमकार के बल्ले से निकलता हुआ ये और एक छक्का। 22 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर, क्योंकि योगेश पेनकर आउट होने के बाद ऐसा लगा था कि थोड़ी सी अड़चन में आ सकती है बल्लेबाजी करने वाली टीम, मगर बल्लेबाजों के ऊपर कोई उसका असर नहीं। और फिर से एक बार यहाँ पे कैच टपकने का मौका था सुनील गावड़े के पास, उनके हाथों से भी ये गेंद निकल गई। शायद ये फ्लड लाइट की वजह से हो रहा है या आंखों पर नींद आई है उसकी वजह से हो रहा है, क्योंकि अब ये सुबह का वक्त हो चुका है और जाहिर है कि सुबह के वक्त में सभी को झप्पी आती है, थोड़ा सा सुस्ती आती है और इसी के कारण 2 कैच भी यहाँ पे ड्रॉप हुए हैं। फिर से एक बार तैयार है बल्लेबाज सूरज और इस मतलब सूरज ने खेला स्क्वायर लेग की दिशा में, उस गेंद तक नहीं पहुंचे, मगर फिर भी मैं सराहना करना चाहूंगा उस खिलाड़ी की, क्योंकि उन्होंने अपने आप को झोंक दिया था उस गेंद के आगे और इसी वजह से गेंद उनके शरीर से टकराई, गेंद वहीं पे रुक गई और बल्लेबाजों को फिर एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा, क्योंकि बहुत ही बेहतरीन थ्रो भी था। इस एक रन के साथ रनों की संख्या 34 रन, 34 रन, सॉरी 24 रन, 24 रन ऑन स्कोर बोर्ड। 2 गेंदें अभी भी शेष बची हुई। जी हाँ, अच्छी गेंद थी, कहीं और खेलना चाहते थे ओमकार, मगर गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगकर वहीं पे घूम रही थी। उस गेंद का पीछा किया, उसको गैदर किया, रन लेने की हर गुंजाइश को खारिज कर दिया। देखते देखते ओवर की समाप्ति। सॉरी, एक गेंद अभी भी आना बाकी है, एक गेंद अभी भी आना बाकी है। हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए
जीतने के लिए 13 गेंदे और 8 रनों की जरूरत। 13 गेंदों में 8 रन। अगर यहाँ पे 2-3 विकेट जल्दी जल्दी चटकाते हैं तो यहाँ पे मौका बन सकता है अय्यान 11 मानगांव के लिए, मगर एक्स्ट्रा ऑर्डिनरी कुछ यहाँ पे गेंदबाजी करनी होगी। यादगार और मैच जीतने की रेसिया हो, ये देखिए इसी की मैं बात कर रहा था। और यहाँ पे एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त होता हुआ, ऐसे ही विकेट 2-3 अगर आते हैं तो मैच में प्रवेश हो सकता है। इसी की मैं बात कर रहा था, उसी का जिक्र हो रहा था। और यहाँ पे पहला विकेट आता हुआ योगेश पेंडकर के बाद ओमकार आउट हुए हैं अभी अभी, और उनकी जगह नए बल्लेबाज गग्गा। हालांकि गणेश नाम है उनका, गग्गा नाम से जाने जाते हैं, सुपरिचित है, बहुत ही लंबे अरसे का उनके पास एक्सपीरियंस है। मैंने उनको तकरीबन 17 से 18 साल क्रिकेट के मैदानों में देखा है। सूरज ना, गणेश और सूरज बॉलिंग ना कुणाल बॉलर सूरज, बैट्समैन कुणाल, वो भी सूरज है इधर का, वो भी सूरज है और वो गग्गा। गग्गा और सूरज। और गेंदबाजी की जिम्मेदारी भी सूरज के ऊपर सौंपी है। 5 नंबर की जर्सी परिधान किए हुए सूरज के ऊपर जिम्मेदारी है, क्योंकि ये ओवर बहुत क्रूशल होगा। इस ओवर में साफ हो जाएगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। हालांकि अब मुझे झुका हुआ नजर आ रहा है अफजल 11 महाड़ की जानिब, मगर क्रिकेट का खेल दोस्तों बहुत ही अनोखा खेल है। जब तक अंतिम गेंद नहीं आती तब तक ये कहना मुश्किल होता है कि कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम हारेगी, क्योंकि ऐसे ऐसे मैच हमने देखे हैं कि क्रिकेट का खेल जो है, जिसे कहा जाता है अनिश्चितताओं से भरा हुआ खेल, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटीज। जी हाँ, इसमें तब हवा में गेंद जरूर है, मगर कवर पॉइंट के ऊपर से खेलने में कामयाब रहे। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के भी दौड़ पड़े, और देखते देखते यहाँ पे दूसरा रन भी आसानी के साथ मुकम्मल होता हुआ। 1-1 रन, 2-2 रन बहुत ही मायने रखते हैं। अब यहाँ पे बड़ा स्ट्रोक लगाने की जरूरत नहीं है, ये बल्लेबाजों ने सोचा है शायद, क्योंकि इसके पहले जो ओमकार ने कोशिश की थी, ओमकार फंस गए थे। जी हाँ, लेग स्टंप के ऊपर से ये गेंद निकल गई, क्योंकि ऑफ स्टंप पर गग्गा सफल होकर स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे। ये पहचान लिया था गेंदबाज सूरज ने, और उसी के तहत यहाँ पे गेंदबाजी हो रही है। ये एक अच्छे गेंदबाज की निशानी होती है कि अंतिम क्षणों में बल्लेबाज को परखते हुए गेंदबाजी करे। बहुत ही बढ़िया गेंद थी। जी हाँ, फिर से एक बार नया मोड़ आने की संभावना मुझे साफ झलक रही है। कुछ न कुछ इस मैच में अभी भी है, अभी भी इस मैच में जान बची है, क्योंकि जीतने के लिए 8 गेंदे और 6 रनों की और जरूरत। बहुत ही आसान सा लक्ष्य नजर आ रहा था, मगर कभी बल्लेबाजी करने वाली टीम हावी हो रही है तो कभी गेंदबाजी करने वाली टीम। नए बल्लेबाज, हालांकि महा टीम के लकी चाम में कहूंगा, क्योंकि जब जब महा टीम संकट में आती है, भंवर में फंसती है उनकी नैया, तो उसको साहिल पर लगाते हैं, वो किनारे पे लगाते हैं। रोहित एक संस्कृत वर्ड है। अक्सर मैं कहता हूं कि उसे रोहित को कहा जाता है, बड़ी मछली को रोहित कहा जाता है, समुद्र में जो सबसे बड़ी मछली होती है। और ये बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, इसमें कोई शक नहीं है, क्योंकि जब भी टीम को जरूरत होती है उस वक्त वो काम आते हैं। दिघी के मैदान पर भी मैंने देखा, और उसी के साथ अनेक ऐसे मैदानों पर, अनेक मैच में उन्होंने अपनी उपयुक्तता सिद्ध की है। वही रोहित स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लिया, मुआयना किया फील्डिंग का, अब खेलने के लिए तैयार है सूरज को।
ओहो, मगर सूरज, हालांकि हम सभी का सूरज, पृथ्वी का सूरज ढल चुका है और ये सूरज अपनी किरणें बिखेरता हुआ, अपना प्रकाश बिखेरता हुआ पूरी तरीके से इस ओवर में काफी प्रभावित किया है। मात्र 2 रन खर्च किए हैं सूरज ने इस ओवर में, यानी तकरीबन वापसी हो चुकी है। 7 गेंदें और जीतने के लिए 6 रनों की जरूरत। सूरज हार मानने को तैयार नहीं है। ये मैच हम जीत सकते हैं, ये ललक, ये देखिए, ओहो अच्छी गेंद, मगर बहुत ही खूबसूरत ड्राइव देखने को मिला। कारपेट के सहारे ढीले हाथों से उसे धकेला था लॉन्ग ऑफ की दिशा में, वहां पे फील्डर मौजूद थे। 1 ही रन मिलेगा। अब यहाँ पे 6 गेंदें बची है और जीतने के लिए 5 रनों की जरूरत। हालांकि अब क्रिकेट देखिए बहुत ही विकसित हो चुका है, बहुत ही बदल गया है क्रिकेट का खेल, बहुत ही डेवलप हो चुका है और इसी वजह से 6 गेंदों में 5 रन बनाना यानी बहुत ही आसान माना जाता है। पहले 10-12 साल पहले अगर देखा जाए तो ये बहुत मुश्किल होता था, क्योंकि उस वक्त पिच जो होते थे वो पिच थोड़े से खराब होते थे और उसी के साथ बल्लेबाज इतने डेवलप नहीं हुए थे, इतने मैचेस नहीं होते थे और उतनी प्रैक्टिस नहीं होती थी और मैच खेलने के लिए जाने के बाद एक दिलों की धड़कनें बहुत ही तेज होती थी और इसी वजह से किसी भी बल्लेबाज को परफॉर्म करना बहुत ही मुश्किल होता था। हर टीम में 1-2 या ज्यादा से ज्यादा 3 बल्लेबाज अच्छे होते थे। ऊपरी क्रम के वो 3 बल्लेबाज आउट होने के बाद अंतिम जो टैलेंटर्स होते हैं, अंतिम जो बल्लेबाज होते थे, उन्हें रन निकालना बहुत ही मुश्किल होता था। मगर अब ऐसा नहीं है, अब दिन बदल चुके हैं, क्रिकेट बदल चुका है और 11 के 11 बल्लेबाज अच्छे होते हैं। विलेज टू विलेज टीम में भी देखेंगे हम, कम से कम 7-8 बैट्समैन तो होते ही है और इसीलिए 6 गेंदों में 5 रन आसान तो नजर आ रहा है, मगर कह नहीं सकते क्योंकि ये आखिर क्रिकेट है। ये फुटबॉल का खेल नहीं है, ये हॉकी का खेल नहीं है, ना ही ये कबड्डी का खेल है। इसमें हर गेंद कीमती, हर रन बहुत ही कीमती। जी हाँ, बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहर ही सीधा लिया, गेंद गली की दिशा में चली गई। डिक्लेयर जोन में 1 रन का इजाफा। अब बचे हुए 5 गेंदों में 4 रनों की जरूरत। एक्स्ट्रा ऑर्डिनरी, मैं बार बार उसी लफ्ज को अंडरलाइन कर रहा हूं कि यहां पे कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी करना होगा, ऐसा कुछ कार्य करना होगा कि लगातार 2-3 विकेट यहां पे चटकाया जाए या तो 2-3 गेंदें यहां पे बिंदी की जाए, तब जाके यहां पे कुछ काम बन सकता है, वरना 1-1 रन बनाकर आसानी के साथ ये मैच जीता जा सकता है। अब देखिए गेंदबाजी करने वाली टीम थोड़ी सी जरूर उम्मीद की किरण उन्हें भी नजर आ रही है। जी हाँ, इसी की मैं बात, देखिए तालियों की गड़गड़ाहट, देखिए आवाज आ रही है, देखिए सभी तरफ से हौसला उनका बढ़ाने की कोशिश, आत्मविश्वास के साथ यहाँ पे गेंदबाजी और शाबाश की उन्हें देते हुए, उनकी पीठ को थपथपाते हुए, और आप बहुत ही अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, ये बार बार उनको जतलाने की कोशिश हो रही है क्योंकि 4 गेंदें बची है और जीतने के लिए 4 रनों की जरूरत। देखिए मैच कहां था और कहां से कहां पहुंचा है, इसे कहते हैं क्रिकेट। कभी कभी 6 गेंदों में 6 छक्के लगना मतलब क्रिकेट होता है, तो कभी कभी 6 गेंदों में 1 भी रन नहीं निकलना मतलब क्रिकेट होता है। और दूसरी गेंद फिर से एक बार यहां पे बिंदी आती, अभी भी जान बची है इस मैच में, मैच को जीवित कर दिया है। हालांकि सूरज ने मैच को जीवित किया था, अब यहां पे तुषार भी हार मानने को तैयार नहीं है। तुषार भी अपनी गेंदबाजी के रूप में बताना चाहते हैं कि जी हां मैं कर सकता हूं, जी हां एक यादगार पल जीने का मुझे मौका मिला है, उस यादगार पल को मैं स्वर्ण अक्षरों से अपनी जिंदगी के किताब में लिख रखूंगा और हमेशा के लिए ये याद मुझे रहेगा। ये मैच मगर उनको जितवाना होगा, तब जाके ये जिंदगी भर ये दिन आपको याद रहेगा। 3 गेंदें और 4 रनों की जरूरत। हालांकि एक गेंद के ऊपर भी बड़ा स्ट्रोक अगर आता है तो ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में जा सकता है, अर्थात अफजल 11 महाड़ के पक्ष में जा सकता है। गेंदबाजों की कला जो होती है वो बहुत ही मेहनत की कला है। क्या यहाँ पे
और एक गेंदबाजी होगी, नहीं खेला बहुत ही अच्छी तरीके से, मगर ये रन आउट होने का खतरा और रन आउट। एक ही रन यहाँ पे, बहुत ही अच्छा स्ट्रोक था मगर उतनी ही जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन और निशाना सही था। गेंदबाज तुषार का, बचपन में कंचे जरूर खेले होंगे तुषार ने और उसका ये निशाना अब यहाँ पे काम आता हुआ। इसलिए दोस्तों क्रिकेट के पहले कंचे खेलना बहुत ही जरूरी होता है। कमाल कर दिया है इस मैच में, धड़कनें अब तेज हो रही है, दिलों की धड़कनें तेज, दिमाग को सुन्न कर देने वाला ये मैच, दिलों को दहिलाने वाला मैच। और अब देखिए ये टेंशन अफजल भाई मेमन के ऊपर भी नजर आता हुआ, वो अपनी जगह से उठ खड़े हुए क्योंकि अब इस टेंशन को बर्दाश्त नहीं कर सकता मैं, अब मेरी नजर थोड़ी सी मैं हटाता हूं। दिलों की धड़कनें सुनो फिर से एक बार, दिलों की धड़कनें थी ये, 2 गेंदे 3 रनों की जरूरत। संदीप माने, आप माने या ना माने मगर ये बहुत ही अच्छे बल्लेबाज हैं, क्योंकि मैंने तो इनको बहुत पहले ही मान चुका हूं। संदीप माने हालांकि बहुत लेट बल्लेबाजी करने के लिए आए। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रोहित, नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज संदीप, मगर गेंदबाज तुषार ने क्या कमाल किया है आज। 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं, 1 गेंद बिंदी, 1 रनआउट के रूप में विकेट, और बल्लेबाजों को परेशानी का सबब बने हैं, बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया है, बल्लेबाजों के ऊपर अंकुश लगाया है और फिर से एक बार मैच में वापसी की है। क्या होगा इस मैच का, यान 11 मानगांव या अफजल 11 महाड़। तालियों की गड़गड़ाहट फिर से एक बार हो रही है। जी हां, और इस गेंद को सीधे बल्ले से खेला, गेंद तीर की तरह सीधा 6 रनों के लिए, और इसी के साथ इस मैच को जीता है अफजल 11 महाड़ ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए आपको और आपकी टीम को ढेर सारी शुभकामनाएं। हॅट्रिक लिया अभिने मॅन ऑफ द मॅच. आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी असेल नो डाऊट अभि, ज्याने हॅट्रिक आपल्या नावावरती केलेली आहे। या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक साकार करणारा